प्रेक्षकांनो नमस्कार. उत्सव आनंदाचा सोहळा गणेश उत्सवाचा या गणेश उत्सव स्पेशल एपिसोडमध्ये मी सोनल दायमा द न्यूज प्लस चॅनल परिवारातर्फे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. मागच्या काही दिवसांनी आपण सुंदर सुंदर गणेशाच्या कथा ऐकून घेत आहोत आणि खूप सुंदर सुंदर धडे पण आपल्याला या एपिसोडद्वारा शिकायला मिळत आहे. आता आज बरं काय नवीन आहे तर हो, आज मी कथा सांगणार आहे तुम्हाला आणि त्या कथातून गणपती बाप्पांनी आपल्याला फारच सुंदर असा संदेश मेसेज दिला आहे. तो काय आहे ते या कथाच्या अंतात आपल्याला कळणार आहे. तर मित्र हो, झालं असं की कुबेराने एकदा देवादिदेव महादेव पार्वतीला आणि गणपतीला तिघांना पण भोजनाचं आमंत्रण दिलं. आता महादेवाला तर जायचं नव्हतं, कारण महादेवाला माहित होतं की कुबेराला फक्त आपल्या संपत्तीचं प्रदर्शन करायचंय. मग महादेवाने नकार दिला. आता जिथे महादेव नाही तिथे पार्वती का येणार, तर महादेव आणि पार्वती दोघेही नाही गेले. परंतु कुबेराला वाईट वाटू नये म्हणून त्यांनी गणपतीला पाठवलं. गणपतीराय आले. कुबेराकडे सुंदर असं भोजनाचं आस्वादन घेऊन त्यांनी कार्तिकेसाठी खूप सारे मिष्टान बांधून घेतले आणि मूषकावर परत आपल्या घरी जायला निघाले. वेळ रात्रीची होती. समोर साप आला आणि मूषक घाबरला आणि त्या घाबरगुंडीमध्ये गणपती खाली पडले आणि तिथे खदा खदा हसण्याचा एक आवाज येऊ लागला. गणपतीने चारी दिशांना बघितलं, कोण हसतोय? एवढ्या रात्रीमध्ये मला बघून हसणारा तो कोण आहे? चारी दिशाला कोणीही दिसलं नाही. वरती बघितलं तर चंद्र स्मित हास्य करत होता. गणपतीला फार राग आला आणि गणपती देवाने चंद्रदेवाला शाप दिला की आजपासून तू मला हसलाय ना, आजपासून तुझं गगनामध्ये काहीही असणार नाही, तुझं वर्चस्व असणार नाही आणि तू कुणालाच दिसणार नाही, तू अदृश्य होऊन जाईल. हे ऐकून चंद्रदेव घाबरले आणि लगेचच गणपतीच्या शरणी आले. आणि आपले गणपती कसे आहेत? फारच कृपाळू आहे, दयाळू आहे. ते म्हणतात ना की कोडीनकू काया देत निर्धन को माया. जय गणेश जय गणेश जय गणेश देवा. लगेच विरघळले आणि गणपती देवानी सांगितलं, बघ चंद्र, मी शाप दिलेला तर परत घेऊ शकत नाही, परंतु मी तुला एक वरदान देतो की तुझा प्रकाश हरवून जाणार, पण तो रोज नाही, महिन्यातून एका दिवशी. आणि एका दिवशी तो प्रकाश हरपून गेल्यानंतर 15 दिवसात तू पुनतः तुझ्या पूर्ण रूपामध्ये येणार. आणि चंद्रदेव प्रसन्न झाले. आणि म्हणूनच मित्र हो, आपण गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्रदर्शन घेत नाही. आणि जर का चुकीनं जरी आपण चंद्रदर्शन घेतलं तर आपल्यावर खोटा आरोप येतो. आता या कथेच्या मागं गणपती बाप्पा आपल्याला काय शिकवतात की कुणाची चेष्टा कधी करू नये. ते म्हणतात ना की जे पेराल तेच तुम्हाला मिळेल. जर तुम्ही कुणाची चेष्टा केली तर त्याच्या परिणामासाठी पण तुम्ही तयार राहा. कारण आपल्या सर्वांनाच माहीत आहे की द्रौपदीने जेव्हा दुर्योधनाला बघून हास्य निर्माण झालं द्रौपदीचं आणि द्रौपदी हसून म्हणली की अंधे का पुत्र अंधा, तिच्या त्या वाक्यावर पूर्ण महाभारत रचलं गेलं. त्याच्यामुळं प्रियजनो, आपण सर्वांनी काळजी घ्यायला पाहिजे की आपलं वर्तन असं असलं पाहिजे की आपण चुकूनही कुणाला दुखवणार नाही. बस हा संदेश आपल्यापर्यंत गणपती बाप्पा पोहोचवू पाहतात. जय गणेश.